मुळात संगीत हा असा एक अनुभव आहे की तो मुलांकडून जर शालेय जीवनातच सुरू झाला तर त्या दृष्टीने मी थोडासा प्रयत्न केला की मला ज्यावेळी गोवा कला आणि संस्कृती खात्याकडून एक संधी मिळाली की तुम्ही संगीत शिक्षक म्हणून काम करा, त्यावेळी मुलांसाठी मी एक वेगळं काहीतरी करावं म्हणून त्यांना काय आवडेल, त्यांना कसं आवडेल म्हणून छोट्या छोट्या गोष्टीतून जे मला सुचत गेलं तसा एक छोटासा अभ्यासक्रम तयार केला आणि मुलांनी पण खूप डोक्यावर घेतला. अरे वा. म्हणजे सरते शेवटी पुन्हा तिथून बाहेर पडू नये असं त्यांनाही वाटत होतं, पण मला करिअरसाठी मुंबईत यावं लागलं. अच्छा, मला अजून एखादा कंपोजिशन तुमचं ऐकायला आवडेल. हो नक्की. इथं माझ्याकडे माझ्याच बरोबर कार्यरत आहेत, मी एका ठिकाणी संगीत शिक्षक म्हणून काम करतोय. तिथे माझ्याबरोबर माझ्या कलिग म्हणून काम करतायत नेत्रा जोशी जाधव. त्या आल्या, त्या शिल्पा डुबळे म्हणून गोव्याच्या खूप चांगल्या कवयित्री आहेत आणि लोकांसमोर यायच्या आहेत म्हणून मी त्यांचं एक काव्य त्यांच्या करवी गाऊन घेतो. त्याचबरोबर ती मकरंद तू साऊंड इंजिनिअरिंग केलंयस आणि अनिल मोहिले यांच्या बरोबर काम केलंयस आणि अरेंजमेंट सुद्धा शिकलायस, तर त्याविषयी थोडक्यात सांग. मुंबईत आल्यावर एकच उद्देश होता की स्वतःची कंपोजिशन्स कशी समोर येतील किंवा मी जे करतोय ते योग्य आहे किंवा नाही हे बघणं. त्याच्यासाठी मला वाटतं अनिल भाई हा एक बेस्ट ऑप्शन होता आणि त्यांच्याकडे माझं नाणं पक्क झालं असं मी म्हणेन. अनिल भाईंनी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जो MCD कोर्स आहे म्युझिक कंपोजर्ससाठी आहे तो, त्यामध्ये शब्दांचं व्याकरण आणि इतर गोष्टी या बाबतीत मला जास्त मार्गदर्शन केलं आणि तिथेच मग मी साऊंड इंजिनिअरिंग सुद्धा केलं. त्यामुळे आपल्या कंपोजिशन्स स्टुडिओ लेवलला कशा हँडल करायच्या, आपल्याला नेमकं काय हवंय त्यात, आणि आईवडिलांची इच्छा पूर्ण झाली, मी इंजिनियर झालो आणि मुंबई युनिव्हर्सिटीला मी त्यातही टॉप केला. अरे वा. त्यामुळे सगळ्यांना आज आनंद आहे. एक कंपोजर म्हणूनच पुढे यायचा विचार आहे. क्या बात आहे. आमच्या या कार्यक्रमात तू आलास आणि तुझी पहिली झलक आज प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली असं मी म्हणेन आणि मी तुझे खूप आभार मानते आणि कंपोजर म्हणून काही वर्षातच तू एस्टॅब्लिश होस अशा आमच्या सगळ्यांतर्फे तुला शुभेच्छा मी देते. आणि आता ब्रेकवर जायच्या आधी तुझं कुठलं कंपोजिशन ऐकवतोयस? आता अजय कांडरजींचं जसं मी म्हटलं होतं की या कार्यक्रमाचा शेवट मी त्यांच्याच काव्याने करेन, तर एक अंधार पांघरुणी म्हणून खूप छान गझल त्यांनी लिहिली आहे. अरे वा. नेत्राजीच पुन्हा सादर करतील. शुअर.
तुझी